बोललीस तू त्यासनी एवढं? काय बी चुकीचं बोललेलं नाही मी. खरं आता तूच सांग की काय खरं काय खोटं हे करण्याआधीच त्यांनी तुला दोषी ठरवलं. मला काही त्यांचा अपमान करायचा नव्हता ग. मला त्यांचा आदर नाही असं नाही, पण खरं एकदा तर त्यांनी तुझी बाजू ऐकून घ्यायला पाहिजे होती की नाही? सांग तू. आई ग कमळे, अगं बघ की केवढं बाजलंय तुला. तू कायम अशीच करतेस. स्वतःची काय बी चूक नसली तरी शिक्षा मात्र स्वतःलाच करून घेतेस. कमळे, अगं सख्खी नसलो तरी सख्खेपेक्षा बी जास्त मी तुला माझी बहीण मानतो ग. तुला असं त्रास झालेलं मी नाही बघू शकत ग. तुझ्यासाठीच बोलत होतो ना मी, पण तुम्हालाच बोलायला लागली आज. आता चल तू गपगुमान हॉस्टेलला चल आणि आराम कर. चल. नाही नको, आपण कॉलेजला जाऊया. अगं कमळे, रातभर झोपली नाहीस तू. निंगी अगं असू दे, मला अभ्यास बुडवलेला आवडत नाही, तुला माहित आहे ना. अगं कमळे, काय करू मी तुझं? कवा तर शानी व्हायची गोळी घे की. काय झालं या मुलींना? मगाशी देवळाच्या आवारात चक्क लोटांगण घालताना बघितलं हिला. काय माहित कसलं तरी प्रायश्चित्त करत होती. कुठलं तरी जवळचं नातं तुटलंय असं वाटतं. गुलाबचा फाहीचा गुलमोहर ही हिचा तळहाताच्या रेषांवरती ताबा ही हिचा वादळ वारे हिचेत सारे हिच्याच बोरी बाभळी कमळी 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 कमळी. मग सिद्धटेक एक्सप्रेस कसं वाटलं सरप्राईज? सराव लय म्हणजे लय आनंद झालाय बघा मला. मला तर वाटलं होतं माझी सायकल कवा नीटच नाही होणार. तुम्ही जादू केली सर. कमळे, अगं आय 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 कमळे, हा अगं तुझी सायकल. ऋषी सर, हो लयच भारी सायकल केली तुम्ही. तुमचं की नाही नादच बाद आहे बघा. खतरनाक, लयच भारी. सर थँक्यू.